विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपण चैतन्याचे 4 प्रकार पाहून झाल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी चैतन्याचे 4 प्रकार सांगत असताना त्या ठिकाणी आपण कुटस्थ चैतन्य पाहिलं आणि जीव चैतन्याचा विचार करत होतो, तेव्हा त्या ठिकाणी जीव चैतन्याचा विचार करत असताना अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि त्या कुटस्थ चैतन्याचं अंतकरणामध्ये किंवा बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तिघांना मिळून त्या ठिकाणी जीव असं म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी सुख दुःख जन्म मरण कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म नक्की कशाचे आहेत असा विचार सुरू होता. तर या ठिकाणी आपण काल पाहिलं की हे सारे धर्म जे आहेत ते बुद्धीचे आहेत, चैतन्याचे मात्र नाही. कारण प्रतिबिंब जे बुद्धीमध्ये पडलेलं आहे तर ते कशाचं पडलेलं आहे? कुटस्थाचं पडलेलं आहे. आणि कुटस्थाचं जे स्वरूप पाहिलेलं आहे तो कुटस्थ कसा आहे? तो कुटस्थ म्हणजे निर्विकारी आहे. कोणत्याही प्रकारचा विकार कुटस्थाच्या ठिकाणी प्रतीतीला येत नाही. आणि कुटस्थ शब्दाचा विचार आणखीन अशा एक अर्थाने केलेला आहे. आवाज माझा मला डबल येतो का? नाही का? कुटस्थ शब्दाचा अर्थ केलता निर्विकार, म्हणजे कोणत्याही प्रकारचा विकार त्याच्या ठिकाणी नाही. विकार कशाच्या ठिकाणी संभवतो? तो कोणाचा तरी संग असेल तर त्याच्या ठिकाणी विकार संभवतो. पण हा कुटस्थ कसा आहे की असंग आहे, म्हणजे निसंग, कोणाचाही संग नाही, एक आहे, अद्वैत आहे, म्हणून तो कसा आहे? निर्विकारी आहे. आणि एक आहे म्हणजे कसं एक आहे? तर त्या ठिकाणी एक सांगत असताना बुद्धी सांगितली आणि बुद्धी शब्दाचा अर्थ घ्यायचा कूट म्हणजे मिथ्या. आणि त्या मिथ्या असणाऱ्या कूट असणाऱ्या बुद्धीमध्ये असंग रूपाने आणि स्थित असलेला पण प्रतिबिंब रूपाने राहिलेला, अशा पद्धतीने विचार केला त्याला कुटस्थ असं म्हटलं जातं. जसं आपण पाहतो की आयरन जे असते त्या आयरनेवरती अनेक प्रकारचे अलंकार होऊन जातात, पण आयरन तीच असते. बरं, अनेक प्रकारचे अलंकार जरी झाले आणि त्याच्यावरती अलंकार बनवण्याकरता जे हातोडी असते ते हातोडीसुद्धा अनेक होऊन जातात, परंतु आयरन मात्र एक असते. तसं त्या ठिकाणी हा कुटस्थ एक असतो आणि कुटस्थावरती म्हणजे ह्या आयरणावरती अनेक अलंकार हातोडे होतात. तसं या कुटस्थाच्या ठिकाणी अनेक जीवपाना जरी होऊन गेला तर जीव किती जरी झाले तरी कुटस्थ मात्र काय असतो? तोच असतो. मग यावरून काय लक्षात आलं की कुटस्थ निर्विकारी आहे. म्हणजे कुटस्थामध्ये कोणता दोष आहे का? कुटस्थामध्ये कोणताच दोष नाही. म्हणजेच कुटस्थ बिंबाच्या ठिकाणी आपण विचार घेतला, मग कुटस्थ हा बिंबाच्या ठिकाणी आहे, निर्विकारी आहे. मग बिंबाच्या ठिकाणी विकार नसेल तर मग प्रतिबिंबाच्या ठिकाणी विकार कुठून आला? आणि प्रतिबिंबाच्या ठिकाणी कुठून विचार येत नाही? हा प्रतिबिंब म्हणजेच आभास, म्हणजेच चिदाभास, म्हणजेच त्याला आपण जीवरूपाने पाहतो. ठीक आहे. मग जीवाच्या ठिकाणी दोष आहे का? जीवाच्या ठिकाणी कोणताच दोष नाही. जीव तेची देव. जीव हा खरा पाहायला गेला तर मुळात काय आहे? देवच आहे. म्हणजे सगळे जीव कसे आहेत? देव स्वरूपाचे. आणि भगवंत स्वतः म्हणतात की नाही की हे सगळे जीव म्हणजे माझे अंश आहे. म्हणजे पाणी आणि पाण्याचे लाट म्हणा, तरंग म्हणा, ही पाण्यापासून वेगळी असते का? ही पाण्यापासून कधीच वेगळी नसते. तरंग उदकाचे अंग, पाण्याचंच ते अंग असतं. तसं हे परमात्मा सुखरूप आहे ना, तर सुखरूप असणाऱ्या परमात्म्याचे सगळे जीव काय? अंश आहे. मग अंश त्या ठिकाणी दुःखरूप असतील का? अंश कधीच दुःखरूप नाही. अंशसुद्धा कसे आहेत? सुखरूप आहे. कारण कुटस्थ निर्विकार आहे म्हणून त्याचं प्रतिबिंबसुद्धा कसं आहे? निर्विकार स्वरूपाचं आहे. पण मग संसार धर्म तर मग कुटस्थाच्या ठिकाणी नाही.
मग संसार धर्म आभासाच्या ठिकाणी पाहायला मिळतात, छायेच्या ठिकाणी पाहायला मिळतात, प्रतिबिंबाच्या ठिकाणी पाहायला मिळतात, किंवा त्याला आणखीन फळ असं जरी म्हटलं तरी चालेल, त्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग हे कशामुळं पाहायला मिळतात? तर त्याने सांगितलं, जसं आरशाला जर धूळ असेल आणि त्या धूळयुक्त आरशामध्ये आपण जर आपलं प्रतिबिंब पाहिलं तर ते कसं दिसेल आपल्याला? तर ते प्रतिबिंब आपल्याला कसं धुळीनं युक्तच दिसेल, मलिन अशा पद्धतीचं दिसतं. म्हणून बाहेरचं जे बिंब आहे, आपलं जे मुख आहे ते स्वच्छच आहे. स्वच्छ मुख असताना सुद्धा आपल्याला मलिन अशा पद्धतीचं दिसत असेल तर समजून घ्यायचं धूळ आरशाच्या ठिकाणी. तसं कुठंच त्याचं प्रतिबिंब कशात पडलेलं आहे? तर त्या बुद्धीमध्ये पडलेलं आहे. आणि बुद्धीमध्ये पडल्यामुळं बुद्धीचे सगळे संसार धर्म आहे. कारण अनेक जन्माचे संस्कार, कर्माच्या वासना ह्या सगळ्या कुठं साठतात? हे साठण्याचं ठिकाण कुठं आहे? तर ते अंतःकरण आहे. अंतःकरण म्हणजेच काय? बुद्धी आहे. आणि त्या बुद्धीच्या ठिकाणी किंवा अंतःकरणाच्या ठिकाणी सारे साठलेले आहे. आणि हे सारे धर्म जीव आपल्या ठिकाणी घेतो. कुठे घेतो? आपल्या ठिकाणी घेतो. आणि मग स्वतःला काय म्हणतो? मला जन्म आहे, मला मरण आहे, मला संसार आहे, मला दुःख आहे, मला पाप आहे, मला पुण्य आहे, असं त्याला त्या ठिकाणी वाटतं. असं का वाटतं बरं जीवाला हे? मला सुख दुःख पाप पुण्य जन्म मरण कर्तृत्व भोक्तृत्व कशामुळं वाटतं? बोला आता. बुद्धीमुळे. बुद्धीचे धर्म स्वतःवर घेताना माऊली म्हणतात की नाही, देखे पुढलांचे ओझे जरी आपुला माथा घ्यायचे तरी सांगे कान दाटीचे धनुर्धरा. हे अर्जुना, अरे दुसऱ्याचे धर्म आपण आपल्या जर डोक्यावर घेतलं तर त्या ओझ्याने आपण दडपून जाऊ शकतो की नाही? आणि हे तैसे शुभाशुभ कर्म न निफजते प्रकृती धर्मी, ते मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. म्हणजे हे सगळे प्रकृतीचे धर्म आहेत का नाही? हे सगळे बुद्धीचे धर्म आहेत का नाही? तो मूर्ख मती भ्रमे, मती म्हणजे बुद्धी. बुद्धीच्या ठिकाणी काय झालेलं आहे? सारे भ्रम निर्माण झालेले, भ्रांती निर्माण झालेली, आणि ते धर्म तो स्वतःच्या ठिकाणी घेऊ लागला. मग ते घेऊ लागल्यामुळे त्या ओझ्याने काय झाला? तो दडपून गेला. किती काळ दडपून गेला? जन्म त्या ठिकाणी दडपून गेलेला आहे. तो एका जन्मात दडपला का? आणि बुद्धीचे धर्म तुम्ही टाकून द्या बरं. बुद्धीचे सुखदुःख धर्म टाकून गेले तर तुम्हाला त्या ओझ्याने दडपून जाण्याचं काही काम आहे का? जन्म मरणाचं, सुखदुःखाचं, कर्तृत्व भोक्तृत्वाचं हे ओझं राहील का डोक्यावरती? राहणारच नाही. मग काय करावं? जसं माऊली म्हणतात की नाही, की ते तत्वज्ञानाच्या ठाई आहे का नाही, जे तत्वज्ञानी पुरुष आहे का नाही, त्यांच्या ठिकाणी काय बरं, ते शरीरे जरी होती तरी कर्मबंधनं आतळती आहे का नाही, शरीरातच असतात, पण कर्माच्या बंधाने कधी आकळले जातात का? कधीच आकळले जात नाही. का? कारण ते माहीत आहेत का हे सगळे काय प्रकृतीचं गुण आहे, प्रकृतीचं कार्य आहे, आणि प्रकृतीच्या कार्यानुसार हे काय घडणारच आहे. हे सगळे बुद्धीचे धर्म आहे असा त्यांचा निश्चय झालेला आहे का नाही? असा निश्चय झालेला आहे. मग त्यांना सुख दुःख कर्तृत्व भोक्तृत्व वाटतं का? उलट ते म्हणतात बरे झाले देवा निघाली दिवाळी. हे जे होणार आहे ना ते होणारच आहे. आता पाऊस नाही झाला तर तुम्ही काय करणार त्या पावसासाठी? तुमच्याकडे काही पर्याय आहे का? काही पर्याय नाही, बरोबर आहे ना? म्हणून जे घडणार आहे ते घडणार आहे, पण त्याची चिंता का करत बसा मनुष्याने? म्हणजे त्याचं ओझं आपण आपल्या माथ्यावर का घ्यावं? मग जो मतिभ्रमे, बुद्धी भ्रम झाला ना ज्याच्या ठिकाणी, तो हे ओझं घेतो आणि त्या दुःखाने दडपून जातो. मग हे सुख दुःख जे धर्म आहेत हे कशाचे आहे? बुद्धीचे आहे. आणि जीवाच्या ठिकाणी आपल्याला म्हणजेच प्रतिबिंबाच्या ठिकाणी म्हणजेच छायेच्या ठिकाणी चिदाभासाच्या ठिकाणी आपल्याला प्रतितीला येत असतात. ते धर्म कुटस्थाचे नाहीच, आभासाचे म्हणजे जीवाचे सुद्धा नाही. तर धर्म कशाचे आहे? बुद्धीचे धर्म आहे. हे कारण आपण सिद्ध केलं. त्याच्यात परत असा एक मुद्दा उपस्थित झाला होता की बुद्धीमध्ये अनेक जन्माच्या पुण्य पापाने आपलं पाप पुण्य संस्कार आहेत, त्या संस्कारानुरूप नवीन उत्पन्न होणाऱ्या वासना, सुखदुःखे, गमनागमन ऐकणे. गमनागमन म्हणजे याता येते, म्हणजे जाणे येणे, म्हणजे जन्म मरण असा अर्थ घ्या. हे सर्व बुद्धीच्या ठिकाणी असून बुद्धी समाधानी चिदाभास आपल्या ठिकाणी धारण करतो. चिदाभास म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? प्रतिबिंब, जीव असं त्या ठिकाणी म्हणतो.
आपल्या ठिकाणी धारण करतो. कुटस्थ चैतन्य तर सर्व अवस्थेत सर्व विकाराहून रहित असून आभासाच्या भ्रांतीने ते विकार कुटस्थाच्या ठिकाणी प्रतीत होतात. आभासाच्या भ्रांतीने, आभास म्हणजे त्या जीवाला भ्रम झालेला आहे, हे सुखदुःख माझे आहेत असं त्याला भ्रम वाटतो, आणि ते भ्रांतीने ते विकार कुटस्थाच्या ठिकाणी म्हणजे बिंबाच्या ठिकाणी प्रतीत होतात, अनुभवला येतात. असा वरवर विचार केला तर असो. आता हे काय कळलं आपल्याला, काय हे संसार धर्म बुद्धीचे आहेत आणि जीव आपल्या ठिकाणी मानतो, आणि आपल्या ठिकाणी मानून तो बुद्धीचे न मानता कशाचे म्हणतो, कुटस्थाचे म्हणतो असं त्या ठिकाणी म्हणतो. मग 3 शब्दाचा विचार करायचा. जीव म्हणलं का, अंतकरण, अंतकरण अधिष्ठान चैतन्य, आणि चैतन्याचा अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब. म्हणून तो धर्म कुठं जातो, तिघांनो येतो. तिघांनो पण येत असतं, पण तिघांनो जाण्याचं काही कारण नाही, एकाचेच धर्म आहे. असो, याप्रमाणे महावाक्याच्या विचारास उपयोग व्हावा याकरता काय करायचं, महावाक्य, कोणतं महावाक्य बरं त्याच्यामध्ये, की त्याचा विचार केल्याच्या नंतर याचा निर्णय लागू शकतो. त्या तत्त्वमसी महावाक्यामध्ये तत्पद आणि तोमपद. आता इथं आपल्याला कोणत्या पदाचा विचार करायचा आहे, तोमपदाचा विचार करायचा आहे. मग तोमपदाचा विचार करता असताना काय करायचं आपल्याला, तोमपदाचा वाच्यार्थ काय आहे, जीव, आणि लक्ष्यार्थ काय आहे, कुटस्थ. मग या जीवाचं काय करायचं, कुटस्थाशी ऐक्य करायचं का ईश्वराशी ऐक्य करायचंय, जीवाचं ईश्वराशी ऐक्य करायचं आहे का कुटस्थाशी ऐक्य करायचं आहे, ईश्वराशी कसं ऐक्य होईल बरं. त्याची उपाधी माया आहे, तुमची उपाधी जीव आहे. मग तुमची उपाधी घेऊन त्याच्याकडे जर तुम्ही गेले, त्याच्या माया उपाधीला जर तुम्ही भेदण्याचं काम केलं किंवा ऐक्य होण्याचं काम केलं तर होईल का. त्याची उपाधी व्यापक आहे, तो सर्वज्ञ आहे. असे या पदाने जीवाचं कुटस्थाशी ऐक्य करायचं. अशी पद्धतीनं आहेच ती, पण कोणत्या वाच्यार्थाने करायचं का लक्षार्थाने ऐक्य करायचं, लक्षार्थाने करायचं. मग लक्षार्थाने ऐक्य केलं तर मग वाच्यार्थ, ईश्वर तर तत्पदाचा वाच्यार्थ आहे ना, त्याच्याशी कसं ऐक्य होईल तुमचं, त्याच्याशी ऐक्य कसं होईल, जीवाचं त्याच्याशी ऐक्य होईल का, जीवाचं त्याच्याशी ऐक्य होऊ शकत नाही, कारण जीवाची उपाधी काय आहे, अवेद्य आहे ना, आणि ईश्वराची उपाधी माया आहे. जीव व्यष्टी अज्ञान आहे, ईश्वर समष्टी अज्ञान आहे. मग व्यष्टी आणि समष्टी, एक झाड आणि अनेक झाड याच्यामध्ये फरक आहे का नाही. एका झाडाने किती जरी अनेक झाडाशी म्हटलं की मी तुमच्या इतकं फळ देऊ शकतो, देऊ शकेल का एक झाड, मग तो ईश्वर व्यापक आहे, सर्वज्ञ आहे. आपण तेवढं होऊ शकतो का. नेहमीचं उदाहरण पाहतो की देवी उचलेली मी देणे, तुमच्या चिनी गुणी उचले ना, उचलेल का तुम्हाला गुणसुद्धा, एवढं त्याच्याकडं सगळं सामर्थ्य आहे. त्याच्याशी ऐक्य होऊ शकत नाही का, ते वाच्यार्थाने ऐक्य नाही होऊ शकत. लक्षार्थाने ऐक्य करायचं झालं तर होईल का नाही, लक्षार्थाने होईल ना, कारण उपाधी टाकून दिली जाते ना त्या ठिकाणी, उपाधीचा त्याग केला जातो. मग तुम्ही सच्चिदानंद रूप आहे आणि तो सच्चिदानंद रूप आहे. जसं समुद्रातलं पाणी व्यापक रूपाचं आहे आणि त्याच्यावरती आलेले तरंग छोटे असेल तर पाणी आणि तरंग हे वेगळे आहे का, उपाधीनं घेतलं तर मग फरक दिसेल. उपाधी टाकून द्या तरंगाची पण आणि पाण्याची पण, व्यापकत्वाची पण, तरी दोन्ही काय होईल त्या ठिकाणी एक होऊ शकतात. म्हणून लक्षार्थाने काय करायचं, ऐक्य करायचं. तसं आता ह्या जीवाचं काय करायचं, त्या कुटस्थाचे काय करायचं, ऐक्य करायचं. म्हणजेच त्याला काय म्हणायचं, बाद समानाधिकरण. दोन प्रकारचे विचार त्या ठिकाणी येतात, एक मुख्य समानाधिकरण येतं आणि एक बाद समानाधिकरण येतं. तर बाद समानाधिकरण कसं करायचं, तर महावाक्याने करायचं. तसं कसं करायचं ते लक्षात घ्या, पुढं तो विचार येणार आहे, फक्त आता थोडक्यात समजून घ्या. की मुलीचं लग्न होतं, मग मुलीचं लग्न होतं, मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर मुलीनं काय काय केलं, आपल्या वडिलांच्या नावाचा काय केला, बाद केला, बरोबर. आपल्या कुळाचा काय केला, बाद केला. आपल्या नावाचा काय केला, बाद केला. आणि ऐक्य कशाचं केलं, आपल्या पतीच्या कुळाचं ऐक्य केलं, आपल्या पतीच्या नावाचं ऐक्य केलं, ठीक आहे ना. मग हे बाद झालं का नाही. बरं, आता मुलीचं लग्न झालं आणि मुलाचं पण लग्न नाही झालं का, मुलाचं लग्न राहिलं करायचं का, मुलीबरोबर मुलाचं लग्न झालं, झालं, बरोबर ना.
मग मुलाने काय काय बाद केलं बरं? आपल्या नावाचा बाद केला का? नाही केला, आहे का नाही? त्याला बाद करायची गरज आहे का? तो सच्चिदानंद रूपच आहे. त्याला बात करायची गरज नाही, तो सच्चिदानंद रूपच आहे. हा, म्हणजे त्याचं मुख्य समानाधिकरण जागेवरच आहे ना. जीवाचं मुख्य समानाधिकरण करून चालेल का? जीवाचं जर मुख्य समानाधिकरण केल्याच्या नंतर संसार, धर्म, कर्तृत्व, वक्तृत्व हे त्याच्या ठिकाणी दिसूनच येतील ना, बुद्धीचे घेतलेले. मग त्याने काय करायचं? हे बुद्धीचं सगळं बाद करून टाकायचं. जन्म, मरण, सुख, दुःख जे काय आहे ते बाद करायचं. आणि कुठंसाची काय करायचं? ऐक्य करायचं. जसं मुलीनं काय केलं? पतीशी, नवऱ्याशी ऐक्य केलं. तसं या जीवाने काय करायचं? आपलं कुटस्थाची म्हणजे शुद्ध ब्रह्माशी काय करायचं? ऐक्य करायचं. आणि कुटस्थ काय आहे? ब्रह्मरूपच आहे. तो फक्त बुद्धीच्या अंतःकरणाच्या सापेक्ष कुटस्थ रूपाने प्रतीतीला आलेला आहे. उपाधी फक्त एक संज्ञा केली त्याला त्या ठिकाणी, नाही तर त्याला नाम रूप वगैरे काय नाही. तो असंग आहे, निर्विकारी आहे. त्याचा मुख्य समानाधिकरण आहे. आणि जीवाचा काय करावं लागतो? बाद समानाधिकरण करावं लागतं. ते आपण पुढे विचार करणार आहे. पण हे कशाने करायचं? महावाक्याने करायचं. असो, याप्रमाणे महावाक्याच्या विचारास उपयोग व्हावा म्हणून जीव चैतन्याच्या लक्षणात संसार, धर्म वास्तविक कोणाचे आहेत याचा विचार सांगितला. आता हा पुढचा विचार आहे ना, जरा थोडी शंका निर्माण झालेली आहे. सर्वांनी जरा ग्रंथात लक्ष द्या. ग्रंथ जवळ असेल तरच हा विचार कळेल, नसेल तर कळणार नाही. शिष्य: महाराज, आपण कुटस्थ, बुद्धी आणि आभास हे तीन मिळून जीवाचे लक्षण केले, पण त्यात थोडा उणेपणा आहे असे वाटते. तुम्ही जीवाचं लक्षण करताना काय केलं? तर तीन गोष्टी लक्षात घेतल्या. एक गोष्ट लक्षात घेतली, बुद्धी. बुद्धीमध्ये कुटस्थाचं पडलेलं प्रतिबिंब, तो कुटस्थ बुद्धी प्रतिबिंब म्हणजे तो चिदाभास किंवा आभास. या तीन गोष्टी घेतल्या का नाही? हे तीन मिळून जीवाचं लक्षण तुम्ही त्या ठिकाणी केलं, आहे का नाही? असं लक्षण केलं का नाही? पण हे लक्षण तुम्ही केलं, पण ह्या लक्षणामध्ये काय होतं? उणेपणा येतो. उणेपणा म्हणजे कमतरता येते. पूर्ण त्या ठिकाणी काय आहे? जीवपणाचं लक्षण होत नाही. काही ठिकाणी जीवपणाचं लक्षण असतं आणि काही ठिकाणी जीवपणाचं लक्षण होत नसतं. का बरं होत नाही? कारण आपण किती अवस्थेमध्ये असतो? एका अवस्थेमध्ये असतो का? आपल्याला तीन अवस्था असतात. 24 तासामध्ये किती अवस्था होत्या आपल्यात? कोणकोणत्या तीन अवस्था? जागृती, सुषुप्ती, स्वप्न, सुषुप्ती. बरोबर का नाही? बर, आता हा जो जीव आहे का नाही, जेव्हा जागृतीमध्ये अभिमान धारण करतो, बरोबर की नाही? आता जागृतीमध्ये तुम्हाला काय काय प्रतीतीला येतं? घरदार, प्रपंच, संसार हे सगळं एक प्रतीतीला येतं का नाही? हे सारं प्रतीतीला येतं. हे पण तुमचं एक विश्व आहे का नाही? वास्तविक पाहिलं तर दोन प्रकारची सृष्टी असते. एक जीवकृत सृष्टी आणि एक ईश्वरकृत सृष्टी. अशा दोन प्रकारच्या सृष्टी आहे का नाही? मग जीवकृत सृष्टी किती असते बरं? एक मर्यादित असतं. आपल्याला किती शेत असतं? असं 10, 2, 3, 4, 5 एकर, 10 एकर, 20 एकर एवढं शेत, एवढं घर, एवढी प्रॉपर्टी, एवढ्यालाच आपण आपलं म्हणतो. आपले जेवढे नातेवाईक आहे तेवढ्यालाच आपण आपलं म्हणतो की नाही? आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्याला आपण आपलं म्हणतो का? आपण म्हणत नाही. मग बाकीचे पण लोक आहेत, ते सृष्टीमध्ये नाहीत का? नाही. मग मनाने जेवढी सृष्टी स्वीकारली का नाही, तेवढ्याचा असणाऱ्या सृष्टीला आपण आपलं म्हणतो की नाही? मग ती कोणती सृष्टी झाली? मनोमय सृष्टी झाली, आहे का नाही? हे त्याचं एक छोटंसं विश्व आहे का नाही? हे छोटंसं विश्व आहे. मग जागृतीमध्ये हा जीव जेव्हा त्या ठिकाणी, आता जीव झाला का नाही, आणि बुद्धी आहे का नाही या ठिकाणी निश्चय करणारे? बुद्धी निश्चय करते का एवढंच आपलं आहे, त्याच्यापेक्षा आपलं मात्र नाही, बरोबर आहे की नाही? मग जागृतीचा जागृतीचा हा जीव जेव्हा अभिमान धारण करतो, तेव्हा त्याला काय नाव येतं? विश्व. काय नाव येतं त्याला? विश्व. म्हणजे त्याचं एवढं एवढं मनोमय असणारं विश्व आहे, ही सृष्टी आहे, बरोबर आहे की नाही? बरं, आता तो झोपेमध्ये असतो. जेव्हा त्याला झोप लागते, स्वप्न पडतं का नाही? झोप लागती, स्वप्न पडतं, म्हणजे स्वप्न अवस्थेमध्ये जातो. मग स्वप्न अवस्थेमध्ये जात असतो तेव्हा पण त्याची बुद्धी कार्य करते का तिथं? निश्चय करतो का नाही? तो स्वतःला पुरुष असं समजतो का नाही? का स्वतःला स्वप्नामध्ये स्त्री असं समजतो?
आता काही ठिकाणी त्याचा स्वप्नामध्ये निश्चय होतो, काही ठिकाणी निश्चय होत नाही. हे आता साधू संत आहे का नाही, त्यांचा स्वप्नामध्ये सुद्धा निश्चय असतो. आपल्यासारख्याचा स्वप्नामध्ये पण कधी कधी निश्चय होतो आणि काही काही ठिकाणी निश्चय होतही नसतो. पण बुद्धी आपल्याला अंतःकरण मानावं लागतं का नाही स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये किती गोष्टी असतात, जागृतीमध्ये किती गोष्टी असतात आणि सुषुप्तीमध्ये किती गोष्टी असतात, येईल का कोणाच्या लक्षात बरं? काय काय असतं स्वप्नामध्ये? मन बुद्धी अंतःकरण चित्त अहंकार अंतःकरण राहतो. आज व्यवस्थित तुमच्या लक्षात आले की नाही माहीत नाही, मागं सांगितलं होतं मी तुम्हाला. एक फक्त अंतःकरण असते, बुद्धी नसते ना. पूर्ण व्यक्ती बुद्धी निर्गुण जागृतीमध्ये काय काय असतं ते सांगा. बुद्धी असते, अंतःकरण असते. अहो बुद्धी आणि अंतःकरण एकच झालं. एकच आहे. हा, बुद्धी असते. हम्म, जागृतीमध्ये सगळंच स्वप्नामध्ये असतं. इंद्रिय राहते आज. हम्म. अजून 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे अंतःकरणाचे 4 परिणाम असतात ना, मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळं राहतं. हम्म, आज स्वप्नामध्ये ज्ञानेंद्रिय सगळे नसतात. हम्म, अंतःकरण जागा राहतं त्या ठिकाणी. हम्म. अजून आणि आणि सुषुप्तीमध्ये अंतःकरण हे नसतं, म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार हे नसतं आणि ज्ञानेंद्रिय नसतात. हम्म. त्या ठिकाणी फक्त साक्षी राहतो. हे कुठंच आत्मा फक्त आणि राहतो. जागृतीमध्ये साक्षी नसतो, स्वप्नामध्ये साक्षी नसतो का असतोच? साक्षी हा तिन्ही काळामध्ये राहतो. तिन्ही अवस्थेत, जागृती, स्वप्ने आणि सुसुप्ती तिन्ही काळामध्ये त्याचं अस्तित्व असतं त्या ठिकाणी. तिन्ही अवस्थेमध्ये असतो. असं आता परत ऐका. स्वप्नामध्ये अविद्या पण कार्य करते. आता मी सांगतो, लक्षात घ्या, म्हणजे तुमचे हे प्रकरण लक्षात येऊन जाईल. आता जेव्हा जागृती असते का नाही, त्या जागृतीमध्ये हे चैतन्य आहे का नाही, चैतन्य त्या ठिकाणी तो साक्षी रूपाने असतो का नाही. बरं, आता हे तुम्हाला जे बाह्य स्थूल इंद्रिय पाहायला मिळतात की नाही जागृतीमध्ये, ही आपली जे हात पाय नाक कान आहे, हे स्थूल इंद्रिय तुम्हाला वर दिसतात की नाही, कार्य करताना हात हालतो की नाही. स्वप्नामध्ये हात हालतो का तुमचा हा बाहेरचा, तो सूक्ष्म इंद्रियात सूक्ष्म शरीरातला असतो, तो स्थूल इंद्रियाचा आहे का त्या ठिकाणी? नाही. मग जागृतीमध्ये काय, ही जेवढी काय स्थूल इंद्रिय आहेत ती इंद्रिय आहेत, तुमचं अंतःकरण आहे, आणि अजून काय आहे जागृतीमध्ये, साक्षी असतो. ठीक आहे. स्वप्नामध्ये आपली स्थूल इंद्रिय आहेत का? मग अंतःकरण आहे का नाही, साक्षी आहे का नाही त्या ठिकाणी? साक्षी आहे. जेव्हा स्वप्नास आपलं सुषुप्ती अवस्था असते, त्याच्यामध्ये निश्चय करणारी बुद्धी किंवा अंतःकरण आहे का? अंतःकरण आहे. बरं, स्थूल इंद्रिय आहेत का? स्थूल इंद्रिय नाहीत. आणि साक्षी आहे का? साक्षी त्या ठिकाणी असतो, बरोबर की नाही. आता तुम्ही काय म्हटले होते, एक साक्षी म्हणजे कुठं असतं, दुसरं काय सांगितलं होतं तुम्ही, बुद्धी सांगितलं होतं, आणि तिसरं काय सांगितलं होतं, आभास सांगितलं होता. आता ह्या 3 गोष्टी तुम्हाला पुढे पुढे प्रतीला येतात. बोला, कुठं कुठे येतात काय? प्रतीला? जागृतीमध्ये आणि स्वप्न अवस्थेमध्ये, हम्म. सुसुप्तीमध्ये नाही येत. येणार नाही. हम्म? सुषुप्तीमध्ये येणार नाही. जागृती आणि स्वप्न या दोन्ही अवस्थांमध्ये येऊ शकतो. आणि जीवाचं लक्षण तुम्ही कसं करता? अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि त्यामध्ये पडलेला चैतन्याचा आभास. तीनच शब्द सांगा ना, एकच कुठं सांगा, बुद्धी सांगा ना, आभास सांगा, हे 3च गोष्टी सांगा ना. झोप. मग कोणकोणत्या अवस्थेमध्ये ह्या 3 गोष्टी असतात? कोणकोणत्या अवस्थेत ह्या 3 गोष्टी असतात? जागृती अवस्था आणि स्वप्न अवस्थेमध्ये. जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये बुद्धी आहे का नाही, तिथं हो. जीवपणाचं लक्षण होईल का नाही, आणि सुषुप्तीमध्ये जीवपणाचं लक्षण होईल का? मग सुषुप्तीमध्ये बुद्धी आहे का? नाही. बुद्धी नाही, आहे का नाही. बुद्धीचं कारण काय बरं? निश्चय करणे थोडक्यात. अहो ते झालं अविद्या. वेगळं. बुद्धीचं कारण काय? अविद्या आहे ना, विष्टी हम्म. अज्ञान आहे का नाही, विष्टी अज्ञान आहे का नाही, ती मग कुठं असते, कारणामध्ये लीन झालेली असते, आहे का नाही. आणि ती विष्टी अज्ञान चैतन्याचं काय असतं, आश्रित असते, बरोबर ना. मग तिथं तुम्ही जे जीवाचं लक्षण करता, ते जीवाचं लक्षण पूर्ण होईल का? मग तिथं जीवाचं लक्षण पूर्ण होत नाही का?
उणेपणा आला की नाही त्या ठिकाणी पूर्ण जीवाचं लक्षण होतं का? पूर्ण जीवाचं लक्षण होत नाही. जागृतीमध्ये होतं का? जागृतीमध्ये होतं ना. तिथं काय होतं, जेव्हा हा जीव जागृतीचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला नाव काय येतं? विश्व. जेव्हा तो स्वप्नाचा अभिमान धारण करतो, स्वप्न अवस्थेचा, बरं स्वप्न अवस्थेचा अभिमान धारण करत असताना त्याचं मन कसं असतं बरं त्या ठिकाणी? त्या आता जर आपल्याला चंद्रावर जर जायचं म्हटलं तर किती दिवस लागतील बरं? बरोबर आहे ना. मग स्वप्नामध्ये कुठं कुठं जाऊ शकतो बरं तो? बरं आता सहावा तरंग पाहिला की नाही, तो त्याच्या स्वप्नामध्ये त्याच्या जर मनात आलं तर एका क्षणामध्ये रात्रीचं 12 वाजता आहे का नाही, आणि पूर्ण उन्हाचा प्रकाश म्हणजे ऊन पडलेलं असतं, रात्रीचं ऊन पडतं कधी कधी, आणि निलगिरी पर्वत वगैरे सगळं पाहून येतो असतो. याचे हातपाय कुठं हालतात का? कुठं हातपाय हालत नाही, काय नाही, तरी तो तिथपर्यंत जाऊन येतो, सगळं करतो. मग हे सगळं कसं काय होतं? एवढं एवढं बलवान त्याचं ते मन होतं का बरं असं होतं? कारण त्या रात्रीच्या त्या स्वप्नामध्ये तो का असतं, त्याचं मन किंवा ती बुद्धी काय होते, तेजस रूपाने असते. तेजस म्हणजे इतकं जसं माऊली म्हणते की नाही, तैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्ग तरी बहुसाल सांडे. म्हणजे झोपेचं सुख तरी मोडतं का, आणि मार्ग तरी किती त्या ठिकाणी उरकून जातो त्याचा. किती काय स्वप्नातला मार्ग उरकण्यासाठी फार कष्ट पडतात का आपल्याला? फार कष्ट पडत नाही ना. का? कारण त्यावेळेस त्याचं मन कसं असतं, तेजस असतं, म्हणजे धावणारं असतं. त्याची गती, त्या गतीचं मोजमाप आपल्याला करता येणार नाही, इतकं त्याचं मन धावणारं असतं. इतकी बुद्धी, अंतःकरण, निश्चय कसलं ते, त्या ठिकाणी निश्चयच नसतं. त्याच्या मनाला वाटतं तितकं पळणं, धावणं, सगळ्या गोष्टी अशा वाटतील तेवढं होतात. का? त्यावेळेस तो कोणता असतो? जेव्हा तो स्वप्न अवस्थेचा अभिमान धारण करत असतो, ऐक नाही, तेव्हा त्याला नाव काय येतं? तेजस. म्हणजे एकदम स्पीडमध्ये कामं असतात त्याची, एकदम गतिमान त्या ठिकाणी कामं असतात. म्हणून त्या अवस्थेला अवस्थेचा जेव्हा तो जीव अभिमान धारण करतो तेव्हा त्याला नाव काय येतं? तेजस नाव येतं, आहे का नाही, किंवा तेजस नाव येतं. आणि ज्या वेळेस तो सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो त्यावेळेस त्याला काही करायचं असेल त्या ठिकाणी काहीच करत नाही, एकदम आपल्या अवस्थेमध्ये स्थिर झालेला असतो. कारण तिथं अविद्या असते, विष्टी अज्ञान असतं, पण त्या विष्टी अज्ञानाला काही कारण असतं का? तिथं काही कोणतं कार्य तरी होतं का? काहीच कार्य नाही, एकदम समाधी अवस्थेमध्ये शांत स्थिर. ती कोणती अवस्था? थोडक्यात प्राज्ञ असं म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी तो जीव जेव्हा त्या सुषुप्ती अवस्थेचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला नाव काय येतं? प्राज्ञ, आहे का नाही. जागृतीचा अभिमान जीव धारण करतो तेव्हा त्याला नाव काय येतं? विश्व. विश्व. विश्व असेल ना. आणि सुषुप्ती अवस्थेचा अभिमान जीव धारण करतो तेव्हा त्याला नाव काय येतं? तेजस. ते आणि स्वप्न अवस्थेचा अभिमान हा जीव धारण करतो तेव्हा त्याला नाव काय येतं? प्राज्ञा. स्वप्नामध्ये प्राज्ञ. नाही, स्वप्नात तेजस आणि तेजस. सुषुप्तीमध्ये प्राज्ञा. हा, असं 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 लक्षात घ्यायचं, आहे का नाही. ठीक आहे. आता मग उणेपणा कुठे येतो बरं? जागृतीमध्ये उणेपणा येतो का, स्वप्नात उणेपणा येतो का, सुषुप्तीत उणेपणा येतो? सुषुप्तीमध्ये येतो. सुषुप्तीमध्ये उणेपणा येतो, आहे का नाही, हे लक्षात घ्यायचं. पहा आता खाली लक्ष घ्या. पण त्यात थोडा उणेपणा आहे असे वाटते, कारण झोपेत बुद्धी नाही, आहे का नाही. झोपेत म्हणजे आता इथं सुषुप्ती लक्षात घ्या थोडक्यात, आहे का नाही. पण जीव आहे का नाही. पण जीव आहे का नाही, जीव तिथं स्पष्ट आहे का नाही, जीव त्या ठिकाणी स्पष्ट आहे. जीव असून त्यावर आपण केलेले जीवाचे लक्षण जात नाही. जीवाचं लक्षण जात असताना इथं झोपेत म्हणजे सुषुप्तीच घ्या या ठिकाणी, कारण सुषुप्ती केलं तरच इथं संगती लागते, नाही तर लागत नाही. बरोबर ना. जर काही विसंगत ओंकार महाराज आहे का? आज नाही वाटतं, जाऊ दे ना, असू द्या. पण जीव आहे, जीव असून त्यावर आपण केलेले जीवाचे लक्षण जात नाही. जीव आहे. आता हे कसं जीव आहे बरं सुषुप्ती अवस्थेमध्ये? कारण मग विष्टी अज्ञान जर घेतलं तर त्या ठिकाणी जीव आहेच ना. जीव आहे का नाही. आणि बुद्धीमध्ये जीवत्व अगदी स्पष्ट होतं की नाही, आणि विष्टी अज्ञानामध्ये जीवत्व स्पष्ट दिसत नाही, पण जीवपणा नाही का त्या ठिकाणी? जीवपणा आहे का नाही. पण जीव आहे, जीव असून त्यावर आपण केलेले जीवाचे लक्षण जात नाही, असा त्या लक्षणावर अतिव्याप्ती दोष येतो, आहे की नाही. अतिव्याप्ती दोष म्हणजे काय बरं? उदाहरण द्यायचं जर झालं तर असं होतं की काही शिष्य लोक म्हणतात
की आमचे श्रीगुरु दुधावच असतात, दुधावच जीवन जगत असतात, आहे का नाही. मग एखाद्याला म्हटलं तुमचे श्रीगुरु मांजर आहेत, काय म्हणायचं त्यांना, मांजर आहे असं म्हणायचं. का बरं? कारण मांजर पण दुधावच राहतं का नाही. मग हा अतिव्याप्ती दोष कुठे गेला श्रीगुरूचा. अव्याप्ती ना आबा, हा अव्याप्ती दोष होतो. अव्याप्ती दोष येतो, ऐक ना. हा, अतिव्याप्ती दोष नाही, याला अव्याप्ती दोष म्हणायचं, ऐक नाही. म्हणजे दुसरीकडे दोष जातो, ऐक नाही, असं घ्यायचं. हा, तो अतिव्याप्ती दोष वेगळा होता, इथं अव्याप्ती दोष येतो. याच्यावरती आपल्याला सर्च करावं लागेल, मला असं वाटतं, हे पण माझ्या लक्षात नाही, मी अतिव्याप्ती म्हणून पाहिलं होतं. अव्याप्ती दोष येतो, याला सर्च करू, याचा विचार आपण उद्या करू, मला काही पक्क लक्षात येत नाही, याचं लक्षण करावं लागेल आपल्याला. चला, या दोषात कोणाला जर माहिती असेल या दोषाविषयी तर मग तुम्ही सांगू शकता, आहे की नाही. पण पक्क माहिती असलं पाहिजे, नाही तर मग म्हणायचं मला माहिती आहे मी सांगते, पण विसंगती नाही झाली नाही पाहिजे, नाही तर बेदुने 5 होईल आणि बेदुने 5 नाही करायचं आपल्याला. आबा, येतो म्हणजे नाही आणि व्याप्ती म्हणजे विस्तार असं घेता येते ना या शब्दाची पूर्ण, नाही, का नाही असं घेता येत? अर्धवट नाही करायचं, पूर्ण माहिती असेल तरच करायचं. याच दोषात शास्त्रात प्राज्ञरूप जीवावर लक्षणाची अव्याप्ती आहे, ऐक नाही. प्राज्ञरूप असणारा जीव आहे का नाही, त्यावर लक्षणाची अव्याप्ती होते. हे लक्षणच आपण उद्याला पाहू, आता कसं आहे ती कळण उद्या. असे म्हणतात कारण शास्त्र जागृत अवस्थेच्या अभिमानी जीवास विश्व असे नाव आहे. हे झालं आपलं. स्वप्न अवस्थेच्या अभिमानी जीवास तेजस असे नाव आहे आणि सुषुप्त अवस्थेच्या अभिमानी जीवास प्राज्ञा असे म्हणतात. हे वर दिलेले जीवाचे लक्षण मानले तर ते प्राज्ञारूप जीवावर जात नाही. ही प्राज्ञारूप जीवावर हे जाईल का लक्षण? जात नाही. कारण जीवाचं लक्षण तसं केलं तर तिथं बुद्धी आहे का निश्चय करणारे? बुद्धी मात्र निश्चय करणारी नाही. मग प्राज्ञारूप जीव जो सांगितलेला आहे सुषुप्त अवस्थेचा, तिथं हे लक्षण जातं का? त्याचं लक्षण तिथं जात नाही. म्हणजे जीवपणामध्ये थोडा उन्हापणा राहतो का नाही, सुषुप्त अवस्थेमध्ये थोडा उन्हेपणा कमीपणा मात्र राहतो. याचे समाधान सांगावे. याचं समाधान सांगा. अव्याप्ती दोष येतो म्हणून ते लक्षण पूर्ण होत नाही, याचे समाधान सांगा. आता श्रीगुरु त्याचं समाधान आपल्याला सांगतात. श्रीगुरु, बाबा रे, हा वास्तविक दोष नाही, कारण झोपेमध्ये बुद्धीचा अत्यंत भाव नसतो. ती आपल्या कारणात म्हणजे कुटस्थ आश्रित अज्ञानात लीन असते. एवढेच लक्षणामध्ये नुसता बुद्धी असा शब्द आहे. कोणत्या स्वरूपाची ती आहे हे सांगितले नाही. आम्ही तुला बुद्धी सांगितले का नाही, पण बुद्धी कोणत्या स्वरूपाची आहे त्या बुद्धीचं आम्ही लक्षण केलं का? ती बीज भावाने आहे का ती कारण भावाने आहे? जेव्हा ती बीज भावाने असते तेव्हा त्या कोणत्या अवस्थेत राहील बीज भावाने? बरं, ती बुद्धी बीज भावाने व्यष्टी हम्म ज्ञानाला. एक कारण आहे, एक फळ आहे, एक बीज आहे, एक फळ आहे, असं विचार करा ना त्याचा, तुमच्या सहज लक्षात येऊन जाईल ते. जेव्हा व्यष्टी ती ज्ञान कारण आहे ना. व्यष्टी अज्ञानात जेव्हा ती लीन होते तेव्हा ती बीज रूपाने कारण रूपाने राहील का नाही? आणि सुषुप्त जेव्हा ती निश्चय करेल तेव्हा ती फळभावाने प्रचितीला येईल का नाही? मग फळभावाने कुठं प्रचितीला येते? जागृतीमध्ये येते का नाही? आणि बीज भावाने ती विष्टी अज्ञानात आणि सुषुप्त अवस्थेत राहते का नाही? राहत असते त्या ठिकाणी. हे मग ती बुद्धी बीज भावाने आहे का फळ भावाने आहे का कारण भावाने आहे, असं आम्ही त्या बुद्धीचं लक्षण केलं का? आणि तुझ्या समाधानासाठी आम्ही सोपं सांगितलं का नाही, तिथं बुद्धी किंवा विष्टी असं मान. का बरं? जर कधी कधी आता ती समजा जागृतीमध्ये निश्चय करणारे आहे आणि सुषुप्त अवस्थेमध्ये निश्चय करते का? निश्चय करत नाही, आहे का नाही? मग ती सुषुप्त अवस्थेमध्ये विष्टी अज्ञान असते, अव्यक्त रूपाने असते, पण नसते का तिथं बुद्धी? सुषुप्त अवस्थेमध्ये बुद्धी नसते का? असतेच बुद्धी, पण आपल्या कारणामध्ये लीन झालेली असते का नाही? का तिथं निर्णय करते ती बुद्धी? निर्णय मात्र करत नाही, पण ती बुद्धी पूर्ण नष्ट आहे का? पूर्ण नष्ट झालेली नसते. चला परत पहा. बाबा रे, हा वास्तविक दोष नाही, कारण झोपेमध्ये किंवा बुद्धीचा अत्यंत अभाव नसतो. ती आपल्या कारणात म्हणजे कुटस्थच
कुटस्थ आश्रित अज्ञानात लिहिलं असते, आहे का नाही? तिचा अत्यंत अभाव, पूर्ण अभाव झाला का? ती पूर्ण नष्टता झाली का? पूर्ण मात्र नष्टता झालेली नाही. तर ती कुठं राहिलेली असते की कुटस्थ. आता अज्ञान कुठं असतं? अज्ञानाचा आश्रय काय आहे बरं? कशाच्या आश्रयावर असतं अज्ञान? चैतन्याच्या आश्रयात, आहे का नाही? आणि कुठंच तर चैतन्यच आहे. मग ते चैतन्याच्या आश्रयात आहे का नाही? आश्रयात असते, आहे का नाही? आणि ती आपल्या काय करते? आपले जे अज्ञान आहे, अविद्या आहे, त्यामध्ये काय झालेली असते? पूर्णता लीन झालेली असते. लक्षणात नुसता बुद्धी असा शब्द आहे का नाही? लक्षण करता असताना आम्ही काय सांगितलं? कुठंच चैतन्य, अजून काय? बुद्धी किंवा विष्टी अज्ञान, एवढेच 2 लक्षण केले का नाही आपण? कुठंच चैतन्याचं लक्षण करता असताना बुद्धी किंवा विष्टी अज्ञान, ऐका नाही? बुद्धी किंवा विष्टी अज्ञानाचे अधिष्ठान जे चैतन्य, एवढंच लक्षण केलं का नाही? असंच आणि लक्षण. चैतन्याचं प्रतिबिंब, बुद्धीत पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब. कुठंच चैतन्य सांगत असताना व्यष्टी बुद्धी किंवा विष्टी अज्ञान असंच आम्ही केलं ना. पण कोणत्या स्वरूपाची काय असं सांगितलं का बुद्धी? नाही. तू जर जागृतीमध्ये तर त्याला बुद्धी म्हण, आणि सुषुप्त अवस्थेमध्ये गेला तर विष्टी अज्ञान म्हण, ऐक नाही? असं लक्षात घ्या. लक्षणामध्ये नुसता बुद्धी असा शब्द आहे. कोणत्या स्वरूपाची ती आहे ती बुद्धी आहे हे मात्र सांगितले नाही. पण इतक्या बारकाव्यात पडण्यापेक्षा तुझ्या समजुती करता बुद्धी किंवा विष्टी अज्ञान इतका लक्षणात फरक केला म्हणजे झालं, ऐक नाही? आता एवढ्या बारीक गोष्टीमध्ये विचार करण्यात तू का बरं वेळ घालवत असेल? घालण्याची गरज नाही. तुला आम्ही काय सोपं सांगितलेलं आहे? बीजभाव आणि फळभाव असं 2 सांगितलं का नाही? मग बीजभाव कशाला म्हणायचं आणि फळभाव कशाला म्हणायचं? बुद्धी किंवा विष्टी अज्ञान याचा विचार करता असताना बुद्धी फळ आहे आणि विष्टी विष्टी अज्ञान अज्ञान बीज आहे, बीज आहे. ऐक नाही? बीज आहे आणि कारण आहे, एक कार्य आहे, ऐक नाही? बुद्धी काय झाली? कार्य झाली. आणि विष्टी अज्ञान काय झालं? कारण झालं. बीज आणि फळ विचार करता असताना बीज काय आहे? विष्टी अज्ञान आहे. आणि फळ काय आहे? बुद्धी आहे, ऐक नाही? म्हणजे बीजच फळ आहे का नाही? आणि फळच बीज आहे का नाही? का काही फरक आहे याच्यामध्ये? वृक्ष बुद्धी आणि बीज विष्टी आहे अज्ञान आणि एकच आहे. बीजच वृक्ष आहे ना, बरोबर आहे का नाही? मग एवढं तुला आम्ही एवढं बारकाव्यात पडण्यापेक्षा सोपं लक्षात घे. एक कारण आहे, एक कार्य आहे. कधी कधी कार्य कारणात लीन होतं का नाही? घट आहे, तो मातीमध्ये लीन होऊ शकतो की नाही? लीन होऊ शकतो, बरोबर आहे की नाही? आणि त्या कारणातून परत कार्य उत्पन्न होऊ शकतं की नाही? होऊ शकतं. कधी कधी ही कधी कधी ही बुद्धी जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये असू शकते, पण सुषुप्तीमध्ये राहत नाही. ती आपल्या कारणामध्ये लीन होऊन जाते, ऐक नाही? पण ती पूर्ण नष्ट होते का? पूर्ण नष्ट होत नाही. त्यावेळेस त्याला बुद्धी म्हणण्यापेक्षा विष्टी अज्ञान म्हणलं तर काय फरक पडतो का? फरक, ऐक नाही? आणि जीवाचं लक्षण करताना आम्ही काय म्हटलं? बुद्धीपेक्षा विष्टी अज्ञान मानणार, ते सगळं सोपं होईल का नाही? आणि तुझी विसंगती तरी होईल का? तुझी विसंगती होणार नाही. म्हणून तुला बारकात पडण्यापेक्षा बुद्धिमान विष्टी अज्ञान मान, आणि बुद्धीपेक्षा विष्टी अज्ञानच मानलं तर काही फरक पडतो का? म्हणजे कुठं विसंगती होईल का? विसंगती मात्र कुठं होणार नाही. हा मुद्दा तुम्हाला बारकाईने लक्षात आला का? आता फारच उशिराने मंडळ येत असेल तर त्याच्या लक्षात येईल. तर त्याची काही लई शाश्वती बाळगण्याची आवश्यकता नाही. म्हणजे पूर्वी सुरुवातीपासून ग्रंथ समोर घेऊन बसत असेल, उत्तर देत असेल, तर त्यांना याच्याविषयी काही शंका राहिली का? नाही ना, काही कोणाला शंका? म्हणजे जीवाचा जीव सांगत असताना त्यामध्ये उणेपणा काय येत होता बरं? सांगा आता. जीवाचं लक्षण करताना त्यात उणेपणा, कमीपणा कुठं वाटत होता बरं? शिष्याला वाटत होता, शिष्य म्हणत होता की त्यामध्ये उणेपणा आहे असं. शिष्यच म्हणणार आहे, श्रीगुरु नाही म्हणणार ना, शिष्यच हा, म्हणणार त्या तेच. ठिकाणी. का बरं वाटत झोपेत होता? बुद्धी नाही. झोपेत बुद्धी नाही म्हणून शिष्य म्हणत होता. हा, 2 नाही, 1 जण बरं. जीवाचं लक्षण पूर्ण कुठं होत नव्हतं? कोणत्या अवस्थेमध्ये होत नव्हतं? सुषुप्तीमध्ये. सुषुप्तीमध्ये, म्हणजे ते प्राज्ञेवर जात नव्हतं. प्राज्ञेवरती पूर्णतः लक्षण होत नव्हतं, ऐक नाही? असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून त्याला कमीपणा वाटत होता, ऐक नाही? पण तिथं आता जीवाचं लक्षण कमी पडतं का?
का वेष्टी अज्ञान मानलं तर चालेल का ना त्या ठिकाणी? मग वेष्टी अज्ञान, चैतन्य आणि त्या चैतन्याचं वेष्टी अज्ञानामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे का नाही जीवाचं लक्षण पूर्ण? जीवाचं लक्षण त्या ठिकाणी पूर्ण होतं. मग उणेपणा येण्याचं काही कारण आहे का? उणेपणा येण्याचं काही कारण नाही. आता बघा, हा विचारसागर आणि एवढे जर बारकावे आपण लक्षात घेतले तर तुम्हाला ज्ञानेश्वरी असो, गाथा असो, भागवत असो, ऐक नाही, हे सगळ्या गोष्टी ना तुम्हाला अगदी तंतु, फक्त त्यातले आता शब्द जरा नौके असतील आपल्या ज्ञानेश्वरीतले, तर ते शब्द फक्त समजून घेतले का तुम्ही म्हणणार अहो हे बीजभाव आणि फळभाव तर आमचं पूर्वी झालेले विचारसागरामध्ये. पण हे कोणाच्या लक्षात येईल? ज्याने बारकाईने विचारसागर समजून घेतला त्याला लक्षात येईल. किंवा हा विचारसागर समजून पुढं बाकीचे ग्रंथ समजून घेण्याकरता तुम्ही जर निघाले, फक्त आता त्याच्या प्रक्रिया जरा विस्तारपूर्वक असतील. फरक एवढाच आहे. आणि इथं काय केलेलं आहे, याचा विस्तार थोडक्यात केला आणि समजून दिलेलं आहे या ठिकाणी, इतकाच फरक केलेला आहे का नाही? मग एवढा जर विचार, आता काय होतं माहिती का, घागर में सागर, घागर में सागर आहे का नाही? सागराचं पाणी खारट आहे आणि घागरीमध्ये पाणी घेतलं ते खारटच आहे का नाही? मग सगळीकडे सागर किती व्यापक आहे आणि कुठले जरी पाणी जर आपण तोंडात घेतलं तर ते खारटच लागणार आपल्याला. याच्यात काही संशय आहे का? काहीच संशय त्या ठिकाणी नाही, आहे का नाही? हे कधी कळणार? हे घागरीतच कळलं. पण घागर व्यवस्थित समजून घेतले पाहिजे, नाही त्याच्यातच बसले दोष काढत. एक ग्रंथ वाचायचा सोडून दिला, समजून घ्यायचा सोडून गेला आणि म्हणू लागले अजून आम्हाला कोणकोणते ग्रंथ समजून घेतले पाहिजे. अहो तुम्हाला हा ग्रंथ कळाला का? नाही, आता हा समजून घेऊ, आपण पुढचं करू. अरे बाबा याच्यातच सगळा विषय. आता हा ग्रंथ मी ऐकलाय 21 वेळा ग्रंथ केला. किती वेळा केला? 21 वेळा, ऐक नाही. आणि आपला जो पहिल्यांदाच चालू. अहो पाहो ग्रंथ तरी आविषय नाही हाती, नाही अशी मती अर्थ कळे. एवढी मती, एवढी बुद्धी पण नाही आपल्याला. एवढा अट्टास करण्यापेक्षा एक एक मुद्दा जर आपण समजून घेतला ना, तर या विचारसागरामध्ये सारेच मुद्दे येऊन गेलेले, सगळे सिद्धांत येऊन गेलेले. आणि ह्या सिद्धांतावरून आपल्याला सगळ्या प्रक्रिया काय सहज लक्षात येऊ शकतात. ज्ञानेश्वरी कळल, भागवत कळल, सगळं तुम्हाला कळून जाईल, कुठंच अडचण नाही. आणि जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद सुद्धा तुम्हाला भोगता येईल. म्हणजे जो तुम्हाला भ्रम निर्माण झालाय का नाही, आता काल पाहिलं का नाही आपण की बुद्धीमुळं दोष आहे का नाही, आणि बुद्धीचे सगळे धर्म आपण आपल्या ठिकाणी मांडले का नाही, आणि स्वतःला म्हणू लागलं का नाही मला जन्म आहे, मला मरण आहे, हे स्वर्गात जावं लागेल का नरकात जावं लागेल, नरकात गेल्याच्या नंतर मी पापकर्म केले, पापकर्मामध्ये आता नरकातले किती 33 नरक, 32 33 बरेच नरकाचे प्रकार सांगले, मग माझं पुढं काय होईल? अरे वेड्या, काहीच होत नाही तुझं. तो आहे तसा आहे, तो का म्हणेस आहे, देव आहे तैसा आहे, त्याच्यात काही फरक आहे का हो? त्याच्यात काही बदल होणार आहे का? पण भ्रमाने आम्हाला वाटतंय का नाही? भ्रमाने आपल्याला वाटतं, आहे का नाही? मग हे भ्रमाने वाटतं ना, हा भ्रमच काय करतो, विचारसागर तुमचा काढून टाकतो. आणि मग तिथून तुम्ही कसं होतं, जसं आपल्याला कसं हृदयाचे काही आजार असतात, काहीतरी खाऊन काहीतरी आपण इकडचं तिकडचं खातो की नाही, मग सगळं जाम झालेलं असतं आतमध्ये. ते सिगरेटी वगैरे ते लोक घेतात का नाही, आतमध्ये सगळं जाम झालेलं असतं का नाही. मग काय करावं लागतं की क्लिनिंग करावं लागतं, सगळं स्वच्छ करून टाकावं लागतं. मग त्याला श्वास घेणं वगैरे सगळं व्यवस्थित होतं का नाही, मग तो मस्त जीवन जगतो का नाही. तसं आपण सगळं जीवन आपलं गोद मारून टाकलेलं आहे या विचाराने. हा सगळा भ्रम आलेला आहे. हा भ्रम काय करतो की हा विचार काय करतो, दूर करून टाकतो. आणि जेव्हा दूर होतं का नाही, तेव्हा मग आपण खरं जीवन जगायला सुरुवात करतो. ते खरं जीवन म्हणजे काय, त्याला म्हणायचं जीवनमुक्तीचं विलक्षण आनंद. जीवनमुक्तीचा काय, हा विलक्षण आनंद. आणि ह्याच देहामध्ये आपल्याला भोगायला मिळत असतो, पण ते विचाराने होतं. चला ठीक आहे, खालचा मुद्दा पहा. सर्वव्यापक चैतन्य आश्रित अज्ञान आहे, हे मागे सांगितले. आता आपण अज्ञान आहे, ते अज्ञान कुठं कल्पिताच्या आश्रयाला राहील का? का अज्ञानच कल्पित आहे? कल्पितच आहे सगळं. आणि त्याला आश्रय कोण असेल? जडाला कधी आश्रय होऊ शकत नाही, ऐका नाही. ते सगळं जड असो, कल्पित असो, सगळं ते कशाच्या आश्रित असतं, तर चैतन्याच्याच आश्रित त्या ठिकाणी असतं. हे आपण अनेक वेळा मागं पाहून आलेलो आहे. घट उपहित, पट उपहित, मट उपहित, काय घ्यायचं ते घ्या तुम्ही. मग सर्वव्यापक चैतन्य आश्रित अज्ञान आहे, हे मागे सांगितलेच आहे. तेच समष्टी अज्ञान. त्या अज्ञानापैकी एका शरीरात जो अज्ञानांश कारण असेल ते वेष्टी अज्ञान. आता इथं वेष्टी अज्ञान कशाला म्हणायचं, समष्टी अज्ञान कशाला म्हणायचं, हे लक्षात घ्यायचं आहे का नाही. एकाच्या ठिकाणी अज्ञानाचा अंश असेल तेव्हा त्याला काय म्हणायचं, वेष्टी अज्ञान, आहे का नाही. असं लक्षात घ्यायचं. म्हणजे सोपं आहे का नाही, सगळं सोपं आहे. एका शरीरात जो अज्ञान अंश कारण आहे असेल ते वेष्टी अज्ञान. आता दुसरे लक्षण असे की कुटस्थ चैतन्य, वेष्टी अज्ञान, त्या वेष्टी अज्ञाना चैतन्याचा आवाज, हे तीन मिळून जीव चैतन्य असे लक्षण केले
काय केलं त्याने? तसंच जीवाचं लक्षण करताना कसं केलं? आता आपल्याला फक्त एकच व्याख्या पाठ झाली, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, चैतन्याचा अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब, एवढं चांगलं पाठ झालं. एवढंच पाठ करायची काय गरज आहे का? कितीतरी आभास म्हणा, बुद्धी म्हणा आणि चैतन्य म्हणा, ऐकणे असं म्हणा, किंवा या ठिकाणी चैतन्य वेष्टी अज्ञान, आणि त्या वेष्टी अज्ञानामध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब. किती सोप्या प्रक्रिया आहे, एकदम सोप्या प्रक्रिया. मग कुटस्थ चैतन्य, त्या कुटस्थ चैतन्याचं वेष्टी अज्ञान, आणि त्या वेष्टी अज्ञानात चैतन्याचा आभास किंवा त्याचं पडलेलं प्रतिबिंब, हे तीन मिळून जीव चैतन्याचं लक्षण होत आहे. बघा, असे लक्षण केले म्हणजे प्राज्ञाची हानी होणार नाही. आता तुम्ही कशाची हानी केली होती? जीवाचं पूर्ण लक्षण होत नाही म्हणून प्राज्ञाची हानी होत होते. जागृती आणि स्वप्नामध्ये हानी होत होते का? नाही. हानी नव्हते. फक्त कुठं सुषुप्तीतल्या असणाऱ्या प्राज्ञ जीवावरती लक्षण जात नव्हतं म्हणून प्राज्ञाची हानी होत होती ना. प्राज्ञरूप जीवाची हानी होत होते. चैतन रूप जीवाची, तेजस रूप जीवाची किंवा विश्वरूप जीवाची हानी नव्हती. फक्त हानी कोणाची होती? प्राज्ञरूप जीवाची फक्त मात्र हानी होत होती. आता ती हानी होण्याचं काही कारण आहे का? ती हानी होण्याचं कारण सुद्धा राहिलेलं नाही. असे लक्षण केले. कसे लक्षण केले? बुद्धी अधिष्ठान चैतन्य, आणि चैतन्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, असं लक्षण केलं म्हणजे प्राज्ञाची हानी होत नाही. बरोबर ना? आहे का नाही? असं लक्षण ना? कुटस्थ चैतन्य, व्यष्टी अज्ञान आणि त्या व्यष्टी अज्ञानात चैतन्याचा आभास, असं मिळून केल्यानंतर होतो. मग प्राज्ञाची हानी होणार नाही. आणि बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, असे तीन मिळून जीवाचं लक्षण केलं तर मग प्राज्ञाची हानी होईल का? नाही म्हणणार. बुद्धी आणि वेष्टी अज्ञान एकच आहे ना. नाही, मग प्राज्ञाची हानी होईल ना. मग नाही होणार का? बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्या बुद्धी चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, असं जर लक्षण केलं तर प्राज्ञाची हानी होईल का नाही? मग होणार. मग होणार ना हानी. कारण सुषुप्तीमध्ये बुद्धी आहे का? नाही. कारणात लीन झाले नाही, आहे का नाही? आणि जर तुम्ही असं केलं, कुटस्थ चैतन्य, नुसतं चैतन्य म्हणा, चैतन्य वेष्टी अज्ञान, त्या वेष्टी अज्ञानामध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे आभास, चैतन्य वेष्टी अज्ञानाना आभास, असं जर तुम्ही लक्षण केलं तर ते लक्षण केल्याच्या नंतर त्या जीवाची हानी जागृतीमध्ये होईल का? नाही होणार. आणि सुषुप्तीत होईल का? नाही म्हणून. आणि स्वप्नात होईल का? नाही नाही होणार. हा. कारण व्हायचं काही कारण आहे का? आता ते वेष्टी अज्ञानातच बुद्धी आहे का नाही? फक्त आता ती फळभावाला आलेली आहे. कुठं? स्वप्नामध्ये आलेली आहे, जागृतीमध्ये आलेली आहे, ऐक नाही? आणि सुषुप्तीमध्ये मात्र कारणामध्ये लीन होते. पण मग नष्ट आहे का तिथं पूर्णतः ती? नाही. कारण मी नाही. सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो. झोपलो होतो हे तर तुला ज्ञान आहेच का नाही? पण मग तुला तिथं मात्र सुषुप्तीमध्ये मात्र ज्ञान करत नव्हता तू, ऐक नाही? पण त्रिपुटी होते का नाही? ऐका ना, तिथं बुद्धिवृत्ती नव्हती, अंतःकरण वृत्ती नव्हती, पण आविद्य वृत्ती होतेच का नाही? वेष्टी अज्ञानाची वृत्ती होतेच का नाही? आणि ती वृत्ती होते म्हणून जागृतीमध्ये तुला कळलं का नाही? का सुषुप्त आपलं चैतन्य त्याचं ज्ञान करून घे. चैतन्यामध्ये ते सगळं साठले आणि चैतन्याने त्याची ओळख किंवा त्याची स्मृती ठेवली आणि ती स्मृती तुला जागृतीमध्ये करून दाखवली. नाही, चैतन्याला काय? चैतन्य फक्त प्रकाशित करणार आहे का? तुमचं घेऊन बसतो तिथं सूर्याच्या प्रकाशामध्ये हे सगळं जग प्रतीतीला येतं का नाही? मग जे जग प्रतीतीला येतं ते सगळं सूर्य खिचून आपल्याजवळ ठेवतो का? त्याला काही घेणंच नाही आहे सगळ्याशी. का त्याचं फक्त प्रकाश करणं एवढंच काम आहे? त्याला काही घेणं. त्याच्यावर फक्त प्रकाश करणं एवढंच काम आहे. तो काय कोणाचा घेऊन ठेवतो का? तुमचे संस्कार सगळे कुठं साठतात बरं? कर्माचे संस्कार वगैरे चैतन्याच्या ठिकाणी साठतात का ते बुद्धीच्या आयुष्य ठिकाणी. साठून राहतात? बुद्धीच्या ठिकाणी साठतात वेष्टी अज्ञानात. तिथं साठणार ना, आहे का नाही? मग मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो, हे ज्ञान कुठं होतं? हे ज्ञान कशात साठून राहिलं होतं? चैतन्यात साठून राहिलं होतं का विष्टी अज्ञानात साठून राहिलं होतं? वेष्टी अज्ञानात. वेष्टी अज्ञानात. आणि तिथं प्रगट का नव्हतं बरं ते होत? सुषुप्तीमध्ये प्रगट का होत नव्हतं बरं? कारण ते कारणात लीन झालतं. ते कारणात लीन झालं होतं, आहे का नाही? ते बीजभावाने होतं, फळभावाला आलं नाही ना. पण जागृतीमध्ये आल्याच्या नंतर फळभावाला येतं. आणि मग मी सुखाने झोपलो होतो, काही जाणत नव्हतं, हे कळतं का नाही तुम्हाला? हे कळतं. हा एक सरळ विषय का कठीण आहे? याच्यामध्ये काय तुम्हाला काय कठीण वाटतं का? काहीच कठीण नाही, एकदम सरळ सरळ विषय. असे लक्षण केले म्हणजे प्राज्ञाची हानी होणार नाही, आहे का नाही?
कारण सुषुप्तीमध्ये अज्ञानाचा अभाव नाही. सुषुप्तीमध्ये अज्ञानाचा अभाव आहे का पूर्ण अज्ञानच आहे? घोर अज्ञानाचे ना त्या ठिकाणी का अभाव आहे पूर्णपणे तिथं, आहे का नाही? सुषुप्तीमध्ये अज्ञानाचा अभाव नाही आणि सुषुप्तीमध्ये जो प्रतिबिंब सहित अज्ञानाचा अंश आहे तो जागृत अवस्थेत बुद्धिरूप परिणामास प्राप्त होतो. म्हणजे आला का नाही फळभावाला आता तोच अज्ञानाचा अंश बुद्धिरूप निश्चय करणारा फळभावाला आला का नाही, बुद्धिरूपाने परिणाम पावला का नाही, मग तो बुद्धिरूपाने परिणाम पावतो. थोडा वेळ राहिला आपल्याकडं. बरं चला 4-5 मिनिटं एवढा पॅरेग्राफ संपवून घेऊ. म्हणजे आपल्याला उद्या काय करायचं आहे, आता आपलं कुठस्थ चैतन्य कळालं, जीव चैतन्य आता आपलं इथपर्यंत समजून घेईल. मग उद्या आपल्याला काय ईश्वर चैतन्याचा विचार करायचा आहे ना. कारण सुषुप्तीमध्ये अज्ञानाचा अभाव नाही आणि सुषुप्तीमध्ये जो प्रतिबिंब सहित अज्ञानाचा अंश आहे तोच जागृत अवस्थेत बुद्धिरूपाने परिणामास प्राप्त होतो. म्हणून तो अज्ञान अंशही चैतन्य प्रतिबिंब सहित असतो. आता तो बघा अज्ञानाचा अंश आहे त्याच्यामध्ये सुद्धा चैतन्याचं प्रतिबिंब पडतं की नाही? चैतन्याचं प्रतिबिंब अज्ञान अंशात पडतं की नाही? पडतंच ना, पडणारच ना. का बुद्धी रूपाने असलं तरी तिथे पडतं आणि अज्ञान रूपाने असलं तरी तिथे पण पडणारच आहे का नाही? प्रतिबिंब पडणारच आहे. नाहीतर मग तुझं जीवपणा राहिला असता का? तिथे जर आभास नसता, छाया नसती, प्रतिबिंब नसतं तर तिथं तुम्हाला ज्ञान झालं असतं का? नाही ना. म्हणजे तिथं जीवपणा आहेच का नाही? फक्त आता तो बुद्धीमध्ये पडण्याच्या ऐवजी काय होतो, कारणात पडला, अज्ञानात पडला, अविद्येत पडला, पण जीव मात्र आहेच आहे. म्हणून तो अज्ञान अंशही चैतन्य बिंब सहित असतो असे म्हटले पाहिजे. आणि त्याच अज्ञान अंशाचा जागृत अवस्थेमध्ये बुद्धिरूप परिणाम होतो आणि त्या बुद्धीमध्येच संसार धर्माची प्रतीती होते. सुषुप्तीमध्ये होते का संसार धर्माची प्रतीती? स्वप्नामध्ये होतच नाही तुम्हाला, आहे का नाही? जागृतीमध्ये आल्याच्या नंतर बुद्धिरूप परिणाम पावतो, फळाला येते, तेव्हा मात्र सगळे बुद्धीतले धर्म संस्कार येतात का प्रतीतीला? मी सुखाने झोपलं काही जाणत नव्हतं हा संस्कार आलाच का नाही प्रतीतीला? येतोच असतो, आहे का नाही? कारण अनेक जन्माचे संस्कार जागृतीमध्ये स्वप्नामध्ये, आहे का नाही? सुषुप्तीमध्ये मात्र काहीच नाही येत, लक्षात घ्यायचं. त्या बुद्धीमध्ये संसार धर्माची प्रतीती होते, विष्टी अज्ञानात होत नाही. आणि विष्टी अज्ञानात होईल का? होत नाही, कारण ती कारणामध्ये लीन झालेली असते, आपल्या स्वरूपामध्ये मात्र लीन झालेली असते. म्हणून त्याच्यामध्ये प्रतीती येत नाही. या अभिप्रायाने प्रथम केलेल्या जीवाच्या लक्षणात बुद्धी शब्द घातला, आहे का नाही? हा अभिप्राय आमचं बोलण्याचं तात्पर्य काय होतं, आहे का नाही? हे समजून घेतलं तर काय लक्षात येईल की या अभिप्रायाने म्हणजे तात्पर्याने तर प्रथम केलेल्या जीवाच्या लक्षणात बुद्धी शब्द घातला. कोणत्या अवस्थेसाठी घातला बुद्धी शब्द आम्ही? जागृतीसाठी. स्वप्न जागृतीसाठी घातला. मग सुषुप्तीसाठी घातला का? नाही घातला, आहे का नाही? आणि जागृतीमध्येच आपल्याला संसार धर्म आपले आहे असं वाटतं ना, जागृतीमध्ये वाटतात, सुषुप्तीमध्ये वाटत नाही. मग बुद्धी शब्द घालायचाच नाही का? मग घालावं लागलं ना आम्हाला संसार धर्म कशाचे हे सांगण्याकरता. नाहीतर सांगितलं नसतं तर मग ते अज्ञान आहे, मग अज्ञान तर सुषुप्तीमध्ये आहे आणि मग ते सुषुप्तीमध्ये तर आपल्याला संसार धर्म कशाचे हे कळणार पण नाही. म्हणून आम्ही जागृतीमध्ये बुद्धी शब्द विचारात घेतला, सुषुप्तीमध्ये मात्र घेतलेला नाहीये. या अभिप्रायाने प्रथम केलेल्या जीवाच्या लक्षणात बुद्धी शब्द घातला आहे आणि दोन्ही लक्षणे निरनिराळ्या दृष्टीने बरोबर आहे. दोन्ही लक्षणं निरनिराळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर बरोबर आहे. सुषुप्तीमध्ये विष्टी अज्ञान घ्या आणि जागृती स्वप्नामध्ये बुद्धी घ्या वाटलं तर, असं करा वाटलं तर. म्हणून कुठस्थ चैतन्याच्या लक्षणात बुद्धी किंवा विष्टी अज्ञान असे दोन शब्द विकल्पाने घातले, ऐका ना, विकल्पाने किंवा तसेच करून घातले आहे. मुख्य जीवपणा विष्टी अज्ञानात आहे, ऐका नाही? मुख्य जीवपणा कुठे? कारणात राहतो का कार्यात राहतो? कारणात राहतो, आहे का नाही? हे मात्र कधी विसरायचं नाही. म्हणून मुख्य जीवपणा व्यष्टी अज्ञानात आहे. सुख दुःखादी संसार धर्म बुद्धी असल्याशिवाय प्रतीत होत नाही. आणि सुख दुःख आता मुख्य जीवपणा कारणात आहे इथपर्यंत ठीक आहे, पण व्यष्टी अज्ञान जर मानलंच नाही तर जमन का? मग जमणार नाही. तो जीवपणा आपल्याला ते सांगावंच लागेल. आणि मग संसार धर्म कशाचे सांगायचे हे समजून घेण्याकरता बुद्धी तर सांगावंच लागणार का आपल्याला?
म्हणजे बुद्धी सांगूच नका. मग संसार धर्म कशाचे आहे संसार धर्म कशाचे आहे हे समजून घेण्याकरता बुद्धीचा तर विचार करावाच लागेल आपल्याला. म्हणून आम्हाला बुद्धी सुद्धा त्या ठिकाणी सांगावा लागली. म्हणून सुखदुःखादी संसार धर्म बुद्धी असल्याशिवाय प्रतीत होत नाही. म्हणून जीव चैतन्याचे दोन्ही तऱ्हेची लक्षणं सांगितलेली आहे. मग दोन्ही तऱ्हेची पद्धतीची लक्षणं आम्ही या ठिकाणी सांगितलेली आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती.